उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस. प्रत्येक भारतीय आणि नागरिकांसाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस. हा तो दिवस आहे जेव्हा भारताला ब्रिटिशांच्या 200 वर्षाच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं. आपल्या देशाला ब्रिटिश साम्राज्यापासून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. यावर्षी 15 ऑगस्ट 2024 भारत स्वातंत्र्याची 77 वर्ष साजरी करत आहे आणि आझादी का अमृत महोत्सव 2024 म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद घेत आहे. चला आज समजून घेऊया आपल्या स्वातंत्र्य दिनाची पूर्ण माहिती. तसेच अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहित नसतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रणिता बोरकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर. भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्टलाच का साजरा होतो, चला जाणून घेऊया. 4 जुलै 1947 ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये भारताच्या स्वातंत्र्याबाबतचं विधेयक सादर केलं गेलं. त्यानंतर 15 दिवसात हे विधेयक संमत करण्यात आलं. या विधेयकात ही मंजुरी देण्यात आली होती की 15 ऑगस्ट 1947 पासून ब्रिटिश शासनकाळ समाप्त होईल. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट 1947 तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आता आपण जाणून घेऊया भारतात स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला जातो. संपूर्ण भारतातील लोक मोठ्या उत्साहीत आणि देशभक्तीने स्वातंत्र्य दिन साजरा करतात. ध्वजारोहण समारंभ हा प्रमुख उत्सव नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होतो. इथे पंतप्रधान हे भारतीय राष्ट्रध्वज फडकवतात आणि भारताला भाषण देतात. त्याचप्रमाणे देशभरातील राज्यांच्या राजधानीत आणि जिल्हा मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण समारंभ होतात. शिवाय रंगीबिरंगी परेड ही प्रमुख आकर्षण असते. उत्सवाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रमुख सरकारी इमारती, स्मारके आणि शहर केंद्रीय ध्वज आणि दिवे यांनी सजवले जाते. अनेक ठिकाणी लाडू, पेढे, जिलेबी हे कुटुंब, मित्र आणि शेजाऱ्यांमध्ये वाटली जाते. उत्तर भारतात स्वातंत्र्य आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून पतंग उडवले जातात. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस आपण स्मरणात ठेवतो. आता आपण जाणून घेणार आहोत भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित 10 माहीत नसलेल्या गोष्टी. पहिली गोष्ट अशी की भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी महात्मा गांधी दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या बंगालच्या नौखालीमध्ये होते. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सुरू असलेला धार्मिक हिंसाचार रोखण्यासाठी ते उपोषण करत होते. दुसरी गोष्ट अशी की 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र होणार हे निश्चित झालं. त्यावेळी जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधींना पत्र लिहिलं. या पत्रात लिहिलं होतं की 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन असेल. तुम्ही राष्ट्रपिता आहात, यात सहभागी व्हा आणि आशीर्वाद द्या. तिसरी गोष्ट, गांधी यांनी या पत्राचं उत्तर असं पाठवलं की कलकत्तामध्ये हिंदू मुस्लिम एकमेकांचा जीव घेत असताना मी जल्लोष साजरा करण्यासाठी कसा येऊ शकतो. दंगल रोखण्यासाठी मी माझे प्राण देईन. चौथी गोष्ट, जवाहरलाल नेहरू यांनी ऐतिहासिक भाषण अर्थात ट्रिस्ट विथ डेस्टिनी 14 ऑगस्टच्या मध्यरात्री व्हायसरॉय लॉजमध्ये दिलं होतं. तेव्हा नेहरू पंतप्रधान बनले नव्हते. हे भाषण संपूर्ण जगाने ऐकले, पण गांधीजी त्या दिवशी 9 वाजताच झोपले होते. पाचवी गोष्ट अशी की 15 ऑगस्ट 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी त्यांच्या कार्यालयात काम केलं. दुपारी नेहरूंनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळाची यादी सोपवली आणि त्यानंतर इंडिया गेट जवळ प्रिन्सेस गार्डन मध्ये एक सभेला संबोधित केलं. 6वी गोष्ट, प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी असं झालं नव्हतं. लोकसभा सचिवालयाच्या एका पत्रानुसार नेहरूंनी 16 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता. भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांचे माध्यम सचिव कॅम्पबेल जॉन्सन यांच्या माहितीनुसार जपानच्या शरणागतीची दुसरं वर्ष 15 ऑगस्टला होणार होतं. त्याच दिवशी भारताला स्वातंत्र्य करण्याचा निर्णय झाला. 8वी गोष्ट अशी की 15 ऑगस्ट पर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषा निश्चित झाली नव्हती.
याचा निर्णय 17 ऑगस्ट रोजी रेड क्लिफ लाईन्सच्या घोषणेद्वारे झाला. 9वी गोष्ट अशी की भारत 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाला खरा, पण देशाचं स्वतःचं राष्ट्रगीत बनलं नव्हतं. टागोर यांनी 1911 मध्ये जनगणमन लिहिलं होतं, परंतु 1950 मध्ये त्याची राष्ट्रगीत म्हणून अधिकृत निवड झाली. सगळ्यात शेवटी 10वी गोष्ट अशी की 15 ऑगस्ट हा भारतासह इतर 3 देशांचाही स्वातंत्र्य दिन आहे. दक्षिण कोरिया जपानपासून 15 ऑगस्ट 1945 रोजी स्वतंत्र झाला होता. ब्रिटनपासून बहरीन 15 ऑगस्ट 1971 रोजी आणि फ्रान्सपासून कॉंगो 15 ऑगस्ट 1960 मध्ये स्वतंत्र झाला होता. तर मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित या 10 माहीत नसलेल्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण जाणून घेणार आहोत 15 ऑगस्टचे महत्त्व. स्वातंत्र्य दिन हा फक्त एका ऐतिहासिक घटनेचा स्मरण दिन नसून तो आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी स्वाभिमानाचा आणि देशप्रेमाचा दिवस आहे. आज आपण आपल्या मिळालेल्या स्वातंत्र्याची कदर करावी आणि आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी. स्वातंत्र्य म्हणजे फक्त स्वातंत्र्यांच्या घोषणांचा उत्सव नाही, तर आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा आणि जबाबदारीचा आदर करणेही आहे. आता हा उत्सव कसा साजरा करतात? प्रत्येक 15 ऑगस्टला शाळा, महाविद्यालय, कार्यालय आणि अन्य ठिकाणी ध्वजवंदन, राष्ट्रगीत गायन, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशभक्तीची भावना आपल्या हृदयात जागवण्याचा हा एक उत्तम दिवस आहे. स्वातंत्र्य दिनाचा सण हा फक्त उत्सवापुरती मर्यादित नसावा. या दिवशी आपण आपली जबाबदारी लक्षात घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करावा. तर मित्रांनो, आजच्या या 15 ऑगस्टच्या दिवशी आपण सगळे मिळून आपल्या देशाला नमन करूया. चला एकत्र येऊन आपल्या भारताला अजून महान बनवण्यासाठी हातभार लावूया. जय हिंद, वंदे मातरम. आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.